नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, नेते, पत्रकार, संपादक यांच्या मुलाखती घेतो आहेत. आज आपण बातचीत करणार आहोत DK मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक दशरथजी कसबे यांच्यासोबत. सर नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात नमस्कार. लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या यंदा बाबासाहेबांचे नातू आणि सर्वांचे आदरणीय प्रकाश आंबेडकर उभारलेत आणि त्यांची लढत होणार आहे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे श्री डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी. काय परिस्थिती सध्या आहे? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ॲडव्होकेट आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर 42वी लोकसभा उमेदवार बाळासाहेब आंबेडकर सोलापूरमधून जेव्हा फॉर्म भरले 25 मार्चला, मी आपल्याला सांगू इच्छितो की बाळासाहेबांचा विजय 25 मार्चलाच नक्की झालेला आहे आणि आम्ही आता विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोचलेलो आहोत. आणि बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धनगर असेल, माळे असेल, तेली असेल, मोची असेल व मुस्लिम ह्या सर्व धर्माचा व समाजाला एकत्रित करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. ह्या वंचित लोकांना सत्तेपासून हमेशाच लांब ठेवण्यात आलं. तेव्हा बाळासाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 48 जागा लढवत आहेत. ह्या 48 जागांमध्ये सर्व धर्मा लोकांचा समावेश आहे आणि मला असं वाटतं आहे की वंचित आघाडी ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच वंचितने जरी सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलं असलं तरी सोलापुरात दलित समाज असू दे, धनगर समाज असू दे किंवा मुस्लिम समाज असू दे, हा पाठीशी आहे वंचितच्या. त्याचबरोबर इतर समाज ज्याचं मतदानही महत्त्वपूर्ण असणार आहे, तर त्यांना पाठीशी घेण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचार घरोघरी पोचवून सर्व धर्म समभाव व सोलापूरमध्ये शांतता व सुव्यवस्था व सर्व सोयी अतिशय सर्व समाजाला मिळावे, हा सर्व समाजापर्यंत संदेश पोचवून आम्ही सर्व समाजाची मनधरणी आणि त्यांना हात जोडून विनंती करत आहोत. कारण बाबांनो, ज्या घटनेला लिहून 70 वर्ष पूर्ण झालेत, आज आपलं भाग्य समजा सोलापूरकरांना आता बाळासाहेब आंबेडकरांनी एक संधी दिलेली आहे की बाबासाहेबांच्या ज्या व्यक्तीनं संविधानाच्या आधारे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, अशा घराणेशाहीला आपल्याला मतदान करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा सोलापूर शहरातील सर्व जात धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की हे संधी गमवू नका. हे संधी अभी नाही तो कभी नाही. तेव्हा मी सर्व समाजापुढे आम्ही जाणार आहोत आणि आम्हाला असं वाटतं आहे की MIMच्या माध्यमातून मुस्लिम समाज मोठ्या जोरामध्ये काम करत आहे. धनगर समाज देखील बाळासाहेबांसाठी अतिशय दिवस रात्र करून प्रयत्न करत आहेत. तेली समाज देखील प्रयत्न करत आहेत. साळी समाज देखील ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तथा बाळासाहेब आंबेडकरांचा ते देखील प्रचार करत आहेत. कैकाडे समाजाचे आदरणीय माने हे देखील बाळासाहेबांसाठी काम करत आहेत. तसेच लिंगायत समाजाचे गुरुवर आदरणीय आमचे सर्वसर्व लिंगायत समाज देखील आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत की हे आपण बघितलो आहोत, मराठा मोर्चा माध्यमातून ज्या आरक्षणासाठी मोठे मोठे मोर्चे निघाले, आरक्षणाची तरतूद विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेत तरतूद करून ठेवले असताना देखील ह्या लोकांनी मराठा समाजाचं आरक्षण आतापर्यंत दिलं नाही. आणि जे आरक्षण धनगर समाज देखील आरक्षण दिलं नाही. पण बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लोकसभेमध्ये जातील 50% ह्या हिशोबात ते आरक्षण कसं बसवायचं हे संविधानामध्ये आहे. पण हे जातीवादी लोक जाणून बुजून धनगर समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहेत. तेव्हा बाळासाहेब प्रथम लोकसभेवर सोलापूरमधून जर लोकसभेवर गेलेत तर प्रथम मराठा समाज नंतर धनगर समाज ह्यांचं आरक्षण 100% मंजूर करून घेतील हे आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि मराठा समाज आमच्या पाठीशी आहे, धनगर समाज देखील आमच्या पाठीशी आहे, तसाच मुस्लिम समाज देखील बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे. नक्कीच. परंतु हा काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता तो आता भाजपच्या दिशेने वळताना दिसतोय. परंतु काँग्रेस आणि भाजप यांच्यात या लढतीत प्रकाश आंबेडकरांचं हे नेतृत्व कसं मोठं होईल? काँग्रेस आणि भाजपचा हा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. हा बालेकिल्ला आरक्षणाचा आहे.
हा बालेकिल्ला विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा हा बालेकिल्ला आहे. म्हणून ह्या आरक्षणाचे जनक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब नातू आहेत. तेव्हा आरक्षणाचा फायदा घेऊनच हे लोकांनी बालेकिल्ला ठरवला आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या नातूला मतदान करून ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये एक इतिहास घडणार आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील लोक हे नवीन इतिहास घडवून ह्या आरक्षणाची काय ताकद आहे ह्या सोलापूरकरांना दाखवतील हे निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच बाबासाहेबांच्या नातूंना मतदान करण्याचं भाग्य हे सोलापूरकरांना मिळते अशीच सर्वांची सध्या तरी भावना दिसते. DK संस्थेच्या वतीने आपला काय अजेंडा राहणार आहे? DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही गेले 11 वर्ष सामुदायिक विवाह सर्वधर्मीय सामुदायिक विवाह आयोजन करत असतो. तेव्हा आमचं सर्व धर्मामध्ये संबंध आहेत व चांगले विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. कारण की सर्व धर्म सामुदायिक विवाह म्हणजे लोकांची आर्थिक आणि जे काही बेरोजगार लोक आहेत ह्या लोकांसाठी ज्या विवाहासाठी खर्च होतो तो खर्च आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करून या सर्व धर्माच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा आता आमच्यावर हे वेळ आलेली आहे की या सर्व धर्म लोकांना एकत्रित करून बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा करणे आणि बाळासाहेबांना खासदार करणे एकमेव ध्यास आम्ही असं हे ठरवलेलं आहे. नक्कीच. याचबरोबर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा एक बालेकिल्ला म्हणून सोलापूरकडे बघितलं जातं. परंतु आंबेडकर चळवळीच्या या बालेकिल्ल्यातसुद्धा गटतट इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळी आपली चूल मांडली आहे. परंतु आता बाळासाहेबांचं जेव्हा नाव आलं तेव्हा सगळेजण मिळून हा गटतट विसरून एकत्र आल्याचं दिसतंय. ही एकी आता पुन्हा न तुटता भविष्यातसुद्धा कशी राहील यासाठी आपला काय अजेंडा असणार आहे? प्रथम मी बहुजन समाज पार्टीचे सर्व नेते मंडळीचा आभार मानतो. कारण बाळासाहेबांना उमेदवारी दिली तेव्हा कालच त्यांनी उमेदवारी काढून घेऊन एक समाजामध्ये अतिशय चांगलं मेसेज त्यांनी पोचवलेलं आहेत. आणि असा जर प्रत्येक समाजातल्या घटकांनी जर विचार केला तर समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही. आता समाज आमचा एक राहिला नाही. आम्ही वंचित बहुजन समाज आहोत. फक्त बौद्ध म्हणून आम्ही एकत्र आलो नाहीत. आम्ही वंचित बहुजन म्हणून एकत्र आलो आहोत. तेव्हा एका जाती धर्मापुरते आम्ही एकत्रित राहणार नाहोत तर आम्ही वंचिताकरता एकत्र राहणार आहोत हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण आम्ही आता एक बौद्ध किंवा आता बाकीचे इतर लोक मेसेज पडतील असा चुकीचा, पण आम्ही बहुजनांना संरक्षण देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि बहुजनांचा उद्धार करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि हा एकत्रित बहुजन जरी कुठल्या जरी पक्षात असेल तर त्या बहुजनाला मदत करून त्याचा उद्धार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. पण आता ही जी वेळ आलेली आहे बाळासाहेबांना मदत करायची तेव्हा बहुजनांनी सर्वांनी मिळून बाळासाहेबांना मतदान करून बाळासाहेबांना खासदार करून आपले जे काय कर्तव्य आहे ते पार पाडावं ही आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून. नक्कीच. बहुजन म्हणजे फक्त दलितच नाही तर 18 पगड जातींना घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत हा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे. बाळासाहेबांच्या उमेदवारीपासून हा बहुजन समाज जो एकत्र आलेला आहे तो सुद्धा भविष्यात असाच एकत्रित राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आणि बाळासाहेबांना मतदान करण्याच्या संदर्भातही त्यांनी जी इच्छा व्यक्त केली आहे इतर समाजाला ती नक्कीच आहे. BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया नवीन विचारवंत नेते आणि पत्रकारांसोबत. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.